मी तर उभा आहे भोकरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये. गेल्या 40 वर्षाचा लढा होता. असा लढा होता की गेल्या 40 वर्षापासून ही जागा अतिक्रमित होती. या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेसाठी जो संघर्ष होता, त्या जागेवर इथल्या बाजूच्या दुकानदारांनी अतिक्रमण केलेलं होतं आणि ते अतिक्रमण करण्यासाठी या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीनं, आंबेडकरवाद्यांच्या वतीनं, आंबेडकरी समाजाच्या वतीनं अनेक प्रयत्न झाले, अनेक वेळा आंदोलनं केली. परंतु या 40 वर्षामध्ये आतापर्यंत याचा काही रिझल्ट आला नाही. परंतु माननीय न्यायालय आणि भोकर महसूल प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन यांच्या या सामूहिक प्रयत्नाने आज रोजी या ठिकाणचं अतिक्रमण हटवण्यात आले आहे. तर आपण या ठिकाणी येथील समाज बांधवांशी चर्चा करूया. भोकर तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत. यांचे वडील DLV केरवाजीराव या ठिकाणी या चळवळीचे एक नेतृत्व होतं. यांच्या काळामध्ये या जागेचं या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि आज आपल्यासोबत दिलीपराव आहेत. तर त्यांना विचार काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? सर, हे 40 वर्षापासून असंच रगडत गेलेलं काम आहे आणि हे काम करत असताना बऱ्याच अडचणी आल्या शासनाला. शेवटी शासनाला यश आलं आणि समाजाला सुद्धा यश आलं. आणि काल जे पत्रकार आहेत 4-5 जणी जाऊन सह्या करून तिथं म्हणले की साहेब खाली करून द्या. अहो ताट तर वाढलेलंच होतं आणि खायच्या टायमाला पत्रकार तिथे गेले, साहेब तुम्ही खाली करून द्या लवकर. आणि आता तेच पत्रकार म्हणत बोटार म्हणतात कोण त्याला समाज पुरस्कार दिलं आणि कोणते गोदातिरीचे डोंगरी असे जाऊन दोन माझ्या पत्रकार आहेत निवेदन ते आमच्यामुळे झालं. तर याच्यामुळे न होता फक्त शासनामुळे झालेला आहे आणि समाजाचा दबाव होता. दबाव असल्यामुळे हे काम झालेलं आहे आणि कोणाच्याच पत्रकारामुळे किंवा याच्यामुळे झालेलं नाही. आणि स्वतः श्रेय घेतात की त्याला कोण काय करणार आणि स्वतःला म्हणतात मी पत्रकार आहे, माझ्यामुळे झालंय, मी कालच अर्ज दिलो होतो. याच्या अगोदर पूर्ण चक्र मारून पर्यंत शेवटी प्रशासनानं मनात घेतलं की काम झालं नाही. इथं काम तो वंचित बहुजन आघाडी. तर आपण पाहिलं या ठिकाणी वंचितचे दिलीपराव आहेत. ते म्हणाले की या ठिकाणी प्रशासनाने दखल घेतली हे कुणाही मुळे समाजाचा दबाव अनेक वर्षापासूनचा आहे. समाजाने या ठिकाणी अनेक वेळा आंदोलनं केली, उपोषणे केली, आत्मदानाची आंदोलन केली, परंतु आतापर्यंत प्रशासनाने दखल घेतली नव्हती. आणि त्यांचं म्हणणं आहे की कुणीही त्या एका पत्राने किंवा काल दिलेल्या पत्राने हे अतिक्रमण काढलेलं नाही. आणि हे मान्य न्यायालय आणि नगर पालिका प्रशासन, तहसील प्रशासनाच्या मेहनतीने किंवा त्यांच्या पुढाकारानं हे काम झालेलं आहे. 45 वर्षापासून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा संघर्ष भोकरमध्ये चालू आहे. अनेक सामाजिक संघटना, अनेक आंबेडकरवादी विचारांचे कार्यकर्ते यांच्या मार्फत या जागेचा संघर्ष चालू होता. आणि आज दिनांक 21 रोजी नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनाच्या वतीने सदरील अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आला. यामध्ये काही लोक शर्य घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु भीम टायगर सेनेच्या वतीने सुद्धा आम्ही अनेक वेळा आंदोलन केली आहेत. आमदारीच्या तळ्यामध्ये आम्ही जलसमाधी आंदोलन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सुद्धा भीम टायगर सेनेच्या वतीने, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आंदोलन केलंय. काही याच्यामध्ये राजकीय लोक आमचाच वाटा आहे असं म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतील. उद्या म्हणतील की ही जागा अतिक्रमण काढण्यासाठी मी प्रयत्न केला, परंतु हायकोर्टानं जेव्हा निर्णय दिला तेव्हाच या जागेवरचं अतिक्रमण निघालेलं आहे. तरी आम्ही सन्माननीय अशोक चव्हाण यांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गेल्या 40 वर्षापासून अशोक चव्हाण यांनी या कामामध्ये कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा 1 रुपयाचा वाटा नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी या जागेचं श्रेय लाटू नये. जय भीम. आपण पाहिलं की गायकवाड साहेब सुद्धा म्हणणं आहे की या ठिकाणी कुणीही मेहनत केली नाही. अनेक वेळा आंदोलन केली, परंतु या आंदोलनाला आतापर्यंत यश आलं नव्हतं.